तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? एकत्र आल्यास महाराष्ट्रातील राजकारणावर काय परिणाम होणार याबाबत कोल्हापुरातील युवा सैनिकांना काय वाटतंय हे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात. तुम्ही जर पूर्वीपासून बघितले दोन ठाकरेंच्यात जरी थोडेफार मतभेद असले तरी दोघांची पण भूमिका एकच राहिलेली आहे, ती म्हणजे मराठी माणूस आणि महाराष्ट्र. आत्ताच्या सरकारनं मराठी माणसाला कुठं नेऊन ठेवले महाराष्ट्रात ते तुम्ही उद्योगधंदे पळवले वगैरे हे सगळ्या गोष्टी बघितल्या असेल. म्हणजे जसं महाराष्ट्रात पूर्वी पट्टेरी वाघ भरपूर होते आणि आता नामनेच झालेत, तशी मराठी माणसाची परिस्थिती आता या सरकारच्या काळात होत चालली आहे. म्हणून मराठी माणूस टिकवण्यासाठी, महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्यासाठी आणि मराठी रोजगार टिकवण्यासाठी आणि भाषा टिकवण्यासाठी दोन ठाकरे बंधूंनी एकत्र व्हायला पाहिजे अशी आमची मनापासून इच्छा आहे. शेवटी ते वरिष्ठ लेवलचे आहेत आणि शेवटी कुटुंबामधलेच आहेत. ते कुणी पहिला फोन केला हे काय एवढं महत्त्वाचं नाही. दोघं एकत्र येत असतील तरी महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण की दोन्ही पण जे पक्ष आहेत ते महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणारे पक्ष आहेत. आणि राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब हे दोघं महाराष्ट्राचे वाघ आहेत. दोन वाघ एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये डरकाळी फुटणार आणि भगवं वादळ आल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. खंड महाराष्ट्राला तसेच देशाला, भारत देशाला महाराष्ट्रातून एक बदलाची क्रांती घडलेली आपणास दिसून येईल हे नक्कीच आपल्या TV चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. महाराष्ट्रात जर मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी अस्मिता जर टिकवायची असेल तर दोघा भावांनी जे काही मतभेद असतील किंवा हे असतील ते विसरून एकत्र येणं गरजेचं आहे. नक्कीच त्यावर ते सकारात्मक भूमिका घेतील. महाराष्ट्राच्या अखंड जनतेची तीच भूमिका असेल अशी आमची धारणा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.